अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामींना कौल कसं लावावं, स्वामींना कोणताही प्रश्न कसा विचारावा, स्वामींना विचारून योग्य निर्णय कसा घ्यावा नक्की जाणून घ्या. बघा, श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये असं काही परिस्थिती निर्माण होते की काही मोठे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्याआधी मनाची घालमेल देखील चालू असते. एखादे काम करावे की नाही असा गोंधळ मनामध्ये निर्माण होतो. आपला जर निर्णय चुकला तर नुकसान होईल का फायदा होईल असा अनेक मनात शंका विचार येत असतात. अशा वेळी आपण आपल्या घरातील लोक, नातेवाईक, मित्रमंडळी आणि अगदी जे कोणी भेटलं तरी त्याला आपण हा प्रश्न सांगतो व त्याचे उत्तर विचारत बसतो. प्रत्येकजण हा त्याच्या परीनं त्या प्रश्नाचे उत्तर अगदी वेगवेगळं मिळत असतं आणि तो आपल्याला देत असतं. आणि ही वेगवेगळी उत्तरं ऐकून आपण अजूनच गोंधळून जातो. अशा वेळी मनाला मोठा प्रश्न पडतो, आता काय करायचे? त्यावेळी एकच करावं, आपल्या महाराजांना, स्वामी महाराजांना प्रश्न विचारावा. एखाद्याला असं देखील वाटू शकतं की महाराज थोडेच बोलतात, उत्तर देतात. तर हो, महाराज नेहमीच त्यांच्या भक्तांना प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतात. महाराज त्यांच्या भक्तांना वेगवेगळे संकेत देऊन मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात. फक्त तुमचा महाराजांवर दृढ विश्वास असायला पाहिजे. असा तुमच्या देखील आयुष्यात असा कुठला प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला महाराजांकडून उत्तर हवं असेल तर तो प्रश्नाचे उत्तर आपण महाराजांना कसं विचारावं, महाराज त्याचे उत्तर कसं देतात हे आपण जाणून घेऊया. ते जाणून घेण्याआधी बघा, तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वात आधी महाराजांवर तुमचा खूप दृढ विश्वास हवा आणि स्वामी महाराजांवर भक्ती तेवढीच हवी. जरी महाराजांनी तुमच्या मनाविरुद्ध उत्तर दिलं तरी देखील आपण महाराज जे उत्तर देतील ते योग्यच असेल याची गाठ मनात बांधून ठेवावी. महाराजांचे आज्ञेबाहेर अजिबात जाऊ नये, कारण याने आपलेच नुकसान होणार असते. हे महाराजांना आधीच माहीत असते. म्हणून कधीकधी आपल्याला महाराज आपल्या मनाविरुद्ध देखील उत्तर देऊ शकतात. महाराजांवर तुमची नितांत भक्ती, श्रद्धा, विश्वास असेल ना तरच तुम्ही महाराजांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर विचारायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 कागदाचे सेम तुकडे घ्यायचे आहे. आकाराने सेम असायला हवेत. मोठा किंवा एक छोटा तुकडा असा नसावा, शक्यतो सेमच असावा. त्याचप्रमाणे एकाच रंगाचा असावा, कलर चेंज नको. एकच व्हाईट तर व्हाईटच घ्यायचा आहे, कुठलाही घ्या पण तो एकाच रंगाचा घ्यायचा आहे. त्यानंतर एका कागदावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहायचा आहे व त्याखाली तुमच्या मनातील प्रश्न मनात पकडायचा आहे आणि तो त्याबद्दल विचारायचा आहे, पण तो थोडक्यात लिहायचा आहे. आता थोडक्यात तुम्हाला बघा, घर घ्यायचं असेल किंवा जमीन खरेदी करायची असेल तर आता जर तुम्हाला एखादी जमीन किंवा एखादा प्लॉट खरेदी करायचा आहे तर त्या कागदावर तुम्ही फक्त जमीन घ्यावे का हा एका कागदावर लिहायचा आहे आणि दुसऱ्या कागदावर घेऊ नये का असं लिहावं. दोन्ही पद्धतीने, सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही पद्धतीने 2 कागदांवर लिहायचं आहे. त्यानंतर दोन्ही कागदांची सेम घडी घालायची आहे. या दोन्ही चिठ्ठ्या हातात घेऊन महाराजांसमोर तुम्हाला बसायचं आहे. सर्वात आधी मुजरा करावा व नंतर चिठ्ठ्या हातात घेऊन बसावं. महाराजांना आपल्या मनातील प्रश्न सांगावा. जे काही ते काम आहे ते करावं की नाही करावं याबद्दल सांगावं व महाराजांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन करावं अशी त्यांना अगदी मनापासून विनंती करायची आहे. यानंतर त्या दोन्ही चिठ्ठ्यांना विभूती लावून त्या चिठ्ठ्या हातात हलवून मिक्स करायच्या आहेत व नंतर त्या चिठ्ठ्या महाराजांच्या चरणाला लावून
महाराजांसमोरच ठेवायच्या आहेत. तुमच्याकडे मूर्ती किंवा स्वामी महाराजांचा एखादा फोटो जे काही असेल त्याच्या चरणाजवळ ठेवायचे आहे. तिथेच बसून किमान एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करायचा आहे. शक्य असेल तर 11 माळी केला तरी चालेल. यानंतर महाराजांना नमस्कार करावा, मुजरा करावा व घरातील लहान मुलाकडून त्यातील एक चिठ्ठी उचलून घ्यावी व नंतर ती वाचावी. जर घरात कोणी लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घेऊ शकता किंवा कोणच घरात नसेल तरी काहीच हरकत नाही. काय करायचं आहे, तुम्ही डोळे बंद करून तुम्ही तिची एक चिठ्ठी त्यातील उचलायची आहे आणि नंतर ती वाचायची आहे. जे काही चिठ्ठीत असेल तो महाराजांचे उत्तर आहे असं समजावं, त्यांची आज्ञा आहे असं समजावं, हाच संकेत आहे असं समजावं. कदाचित आपल्या मनात जर हो असेल आणि महाराजांनी हो उत्तर नाही दिलं आहे असं जर वाटत असेल तरी देखील पुढे त्या कामाने आपलं नुकसान होणार असेल किंवा काहीतरी अडचणी येऊ शकते हे महाराजांना आधीच माहीत असते. त्या क्षणाला तुमच्या मनात हो असेल आणि महाराजांनी नाही असे उत्तर दिले असेल तरी देखील महाराजांच्या निर्णयावर पुढे जात राहा, कारण आपले कल्याण कशात आहे हे फक्त महाराजांनाच माहीत असते. अर्थात हा स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास असेल तरच हे काम करावं. महाराजांची आज्ञा जी असेल तसं वागण्याची तयारी असेल तरच महाराजांना प्रश्न विचारावा, नाही तर नाही विचारला तरी चालेल. महाराजांना नाही उत्तर दिले आहे आणि तुम्ही म्हणाल मी हे करून पाहतो, तर असे आपले काम कधीच होत नाही. तुम्ही स्वतः हे करून बघा आणि स्वामींनी दिलेलं उत्तर याचा अनुभव नक्की घेऊन बघा. आपल्याला कितीही वाटले आणि आपलं जे काही काम आहे ते काम करायला गेलो तरी स्वामींनी जर नाही सांगितलेलं उत्तर आहे तर ते काम कधीच आपलं होत नाही. याचा अनुभव स्वतः घेऊन पहा. आपल्या भविष्यासाठी जे काही चांगलं आहे ते स्वामी महाराजांना सांगणार आहेत. आपल्या मनात प्रश्न येईल, महाराजांना आपल्याला का नाही सांगितले, का बरं नाही म्हणून उत्तर दिलेलं आहे. तर बघा, त्याचे उत्तर महाराज स्वतः कालांतराने दाखवून देतील. ती गोष्ट अयोग्य का होती, त्यामुळे आपल्याला तुमच्या देखील आयुष्यात अशी कठीण परिस्थिती आली असेल, निर्णय घेणं कठीण जात असेल तर त्यावेळी तुम्ही महाराजांकडं मार्गदर्शन नक्कीच मागू शकता. चिठ्ठ्या टाकून निर्णय घेण्याचा संदर्भ हा श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये देखील देण्यात आलेला आहे. 12व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. बाळाप्पा महाराज सर्वप्रथम भगवान शंकरांची पूजा करून नंतर महाराजांच्या सेवेसाठी येत असत. त्यावेळी सुंदराबाईंनी महाराजांना असं सांगितलं की बाळाप्पा सांगून हे पूजन थांबवावे. स्वामींनी बाळाप्पांना तशी आज्ञाही केली, पण बाळाप्पांना असे वाटले सुंदराबाईच्या बोलण्यावरून महाराजांनी आपल्याला अशी आज्ञा केलेली आहे, म्हणून त्यांनी अशा 2 चिठ्ठ्या तयार करून त्याच्यामध्ये लिहिले होते की पूजन करावे आणि दुसऱ्या चिठ्ठीत लिहिले होते पूजन करू नये असं लिहिलं होतं. नंतर त्यांनी एक चिठ्ठी उचलून वाचले तर त्यात असे लिहिले होते पूजन करू नये. तेव्हा त्यांच्या मनाचा सर्व गोंधळ थांबला आणि महाराजांची आज्ञाच त्यांनी सत्य मानली. आपले स्वामी हे त्रिगुणात्मक आहे. त्रिगुणांचा वास त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे असेही बाळाप्पा महाराजांकडून भगवान शंकरांची जी स्वामी महाराजांच्या रूपामध्ये पूजन हे होणारच होतं. म्हणून बाळाप्पा महाराजांनी सुद्धा चिठ्ठ्यांतील आलेले उत्तराप्रमाणे स्वामींच्या आज्ञेचेच पालन केले. म्हणून मी पुन्हा सांगत आहे, महाराजांवर तुमचा संपूर्ण विश्वास, श्रद्धा असेल आणि महाराजांची जर आज्ञा तुम्ही पाळणार असाल तरच हे प्रश्न महाराजांना विचारा. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.